कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक भाजप सरकारने सीमा भागातील मराठी भाषिक बांधवांवर सातत्याने होणारा अन्याय व बेळगाव येथील मनगुती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटवला। याच्या निषेधार्थ आयफाटा येथील चौकामध्ये जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना जोडे मारून शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे, जुन्नर तालुका संपर्क प्रमुख दिलीप भामणे, पुणे उपजिल्हा प्रमुख शरदअण्णा चौधरी, जुन्नर तालुका जिल्हा समन्वय संभाजी तांबे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, जुन्नर बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुमरे, बाजार समितीचे संचालक आनंद रासकर, उपविभाग प्रमुख बाजीराव लाड, सौरभ डोके, सुनील पवार व इतर पदाधिकारी आराध्य दैवत छत्रपती शिवराय, खरं तर ही शिवजन्मभूमी आहे। इथून क्रांतीज्योत उभी राहिली ती थेट आपल्याला माहिती आहे की हिंदुस्थानाच्या उंचीवर गेली। संपूर्ण जगाने या ज्या व्यक्तिमत्वाचा आदर्श बाळगला त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा काढण्याचं काम कर्नाटक सरकारने केलं आणि म्हणून त्याचा जाहीर धिक्कार करण्यासाठी त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत येडियुरप्पा, खरं तर लोकशाहीच्या तत्वावर चालणाऱ्या सरकारी खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तिमत्वाने हे भान ठेवलं पाहिजे की ह्या भारत हा अखंड हिंदुस्थान ज्या क्रांतीवीरांनी दिला, ज्या संपूर्ण असलेल्या जुन्या जाणत्या युग पुरुषांनी दिला, त्या लोकांच्या जीवन शैलीवर खरं तर ही आपण तुमची आमची लोकशाही उभी केलेली आहे। भारतीय घटना उगाच नाही उभी राहिली, या भारतीय घटनेला आदर्श ज्यांचा मानला जातो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्यांचं शिक्षण सुद्धा छत्रपतीच्या गादीने केलंय, म्हणजे शाहू महाराजांनी केलंय। आणि हा जर इतिहास माहीत नसेल येडियुरप्पांनी तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये येणं करावं आणि अशा पद्धतीचं वागणूक जर त्यांनी दिली असेल तर त्यांना खरं तर शासन तर होईलच, परंतु
लोकशाहीच्या तत्वाप्रमाणे या व्यक्तिमत्वाला त्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याची त्या ठिकाणची पात्रता नाही, त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर आहे. खरं तर कोरोनाचं संकट असल्यामुळे आम्हाला हा महामोर्चामध्ये रूपांतर करता आलं नाही. त्याचं कारण असं आहे की कायदा आणि सुव्यवस्था याचा विचार डोळ्यासमोर असताना आणि या महामारीचं रक्षण असताना आम्ही कायदा सुव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून पोलीस संरक्षणासाठी पोलिसांना सुद्धा कुठल्या पद्धतीने ताण पडू नये आणि या राज्याच्या व्यवस्थेमध्ये आम्ही मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी आज त्या खुर्चीवर बसलेले असताना या पद्धतीचा निषेध आम्ही व्यक्त करतोय. आज तालुक्याचे तालुका प्रमुख बोलले आहेत, त्यांनी ज्यांची नावं घेतली ते सर्व आमचे पदाधिकारी शिवसेने ज्या ठिकाणी आहे तळमळ एवढीच आहे, आमचं काही झालं तरी चालेल, परंतु या बाबतीमध्ये जर कर्नाटक सरकारने आपली माघार घेतली नाही आणि पुन्हा त्या ठिकाणी पुतळा जर लावण्यात आला नाही तर उद्या महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता कर्नाटक सरकारवर चाल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमच्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. खरंच छत्रपती शिवराय हा आमचा श्वास आहे. त्यांच्या संपूर्ण असलेल्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहासावर आमचं जीवनमान गतिमान झालेलं आहे आणि म्हणून इथला शेतकरी असेल, महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असेल, या देशाचा प्रत्येक नागरिक असेल, त्यांच्याशी अंतर्मनाने जोडला गेलेला आहे. अशा पद्धतीचा विचार कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये याचा पुन्हा एकदा प्रतिशोध घ्यावा आणि झालेल्या अवमानाची त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी चूक सुधारून घ्यावी आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पुन्हा एकदा अनावरण मोठ्या ताटामाटात व्हावं. एकनाथ शिंदे साहेबांनी आवाहन केलंय, त्यांनी पाहिलं तसं पाहायला गेला तर त्या ठिकाणी पोलीस चौकीला आणि तिथून झालं तर सरकारच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा नोंदवायचे सुद्धा आदेश मागितलेले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय केलाय त्या निर्णयाला हा महाराष्ट्राचा शिवसैनिक त्या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करतोय आणि उद्धवजी आणि त्यांच्या बाबतीतल्या असलेल्या अनुषंगाने सरकारच्या व्यवस्थेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने आम्ही सर्व मंडळी पाईक म्हणून वास्तविकता शिवजन्मभूमी असल्यामुळे आमची अधिकची जबाबदारी आहे. त्यामुळे या ठिकाणी जोडा याच्यासाठी मारलाय की आता तरी तुमचं डोकं जागेवर आलं पाहिजे की जेणेकरून उद्या महाराष्ट्र जर पेटला तर कुणाच्या बापाला ऐकणार नाही, कारण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे मला आपल्या सर्वांना सांगायचं. छत्रपती शिवाजी महाराज की हिंदवी स्वराज्य संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतश, सिंहासनाधीश्वर, हिंदू पदपातशाह, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, धैर्यवंत, पुण्यवंत, जयवंत, विषयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आणि जसं आम्हाला त्या ठिकाणी वरतून आदेश होतील त्या पद्धतीने आम्ही सर्व शिवसैनिक उद्याच्या संपूर्ण असलेल्या कामकाजामध्ये आम्ही आमचं सर्व काही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अस्तित्वाच्या लढाईसाठी महाराष्ट्राच्या या संपूर्ण असलेल्या महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून आम्ही उद्याच्या या संग्रामामध्ये आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी लढा देऊ असं आश्वासन या ठिकाणी करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. करण्यात आला. खरं तर आपल्या सगळ्यांनी सोशल मीडियाद्वारे, वर्तमानपत्राद्वारे, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे पाहिलं असेल की परवा कर्नाटकमध्ये बेळगावच्या जवळ कनगुट्टी गावामध्ये कर्नाटकातील त्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा त्या सरकारने खरं तर तिथून हलवला. छत्रपती शिवरायांचा तो अवमान आहे आणि तो अवमान या शिवजन्मभूमीतील नागरिक, शिवसैनिक, शिवप्रेमी बंधू कदापि सहन करणार नाही. म्हणून आज तमाम शिवप्रेमींच्या वतीनं, शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी, येडियुरप्पा सरकारचा धिक्कार करण्यासाठी आळेपाटा चौकामध्ये या ठिकाणी जाहीर निषेध सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्तानं तालुक्याचे माजी आमदार आदरणीय आपला माणूस शरददादा सोनवणे, उपजिल्हा प्रमुख शरदअण्णा चौधरी, जिल्हा समन्वयक संभाजीराजे तांबे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप शेठ डुमरे, त्याचप्रमाणे या विभागाचे उपतालुका प्रमुख सन्माननीय मंगेश अण्णा काकडे, पंचायत समिती सदस्य सन्माननीय जीवनशेठ शिंदे, बाजार समितीचे संचालक सन्माननीय आनंद भाऊ रासकर, विभाग प्रमुख सन्माननीय बाजीराव शेठ लाड, सौरभ भाऊ, खरं तर सुनील भाऊ आहेत, सह्याद्रीजी भिसे आहेत, आमचे प्रकाश शेठ शेटे, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय गुलाबराव पारखे, तालुक्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय दिलीपदादा बामणे,
सारी मंडळी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जग आणि भारत देश कोरोनासारख्या एका महामारीला सामोरं जात असताना खरं तरी घटना घडते. आम्हाला जाणीव आहे की कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचं आंदोलन घेणं कठीण आहे, परंतु आम्हाला कोणत्याही रोगापेक्षा छत्रपती शिवराय प्रिय आहेत म्हणून आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण या तमाम शिवभूमीतील सर्वजण शिवप्रेमी, शिवमावळे, शिवसैनिक या घटनेचा जाहीरपणाने निषेध करतो आणि त्यावरती तातडीनं कारवाई व्हावी अशा प्रकारची शिवसेनेच्या वतीनं मागणी करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे, आज 24 तास आळेफाटा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.